नमस्कार, कसे आहात सगळे? चला, मस्तपैकी शाबू आणि बटाट्याच्या चकल्या चाललेल्या आहेत, लाल तिखटामधल्या. सकाळीच मी भिजत घातलेले बघू शकते. रात्री भिजत घातला होता शाबू आणि सकाळी बटाटा शिजवला. आणि शाबू पण थोडं शिजवून घेतला बरं का, भिजवलेला. तरच असे छान होत्यात बघू, कसं दिसतात. मस्त दिसते की नाही? आता हे भरलेलं आहे छानपैकी. एवढं भरून झालं होतं, एवढं भरलेलं होतं. आणि मी घरातच करते छानपैकी आपलं. जाऊ दे म्हटलं, कुठं उन्हात जाऊ, म्हटलं आज जरा सुकवावं आणि उद्या मग गच्चीवर टाकावं म्हटलं. ऊन खूप लागणार आणि करायला खूप वेळ लागतो. भरले आता मस्त हे करूया. स्टीलचा आहे माझ्याकडे, अजून एक आहे दुसरा स्टीलचा, प्रेस करायचा. छान चकली करायला चाललेली आहे. वेळ लागतो खूप, म्हणजे हे करायला नाही, म्हणजे तयारी करायला खूप वेळ लागतो. हे होते पटकन, कारण का आपण बटाटा किसून घेतलाय, त्यामुळे असं काय अडकायचा ती प्रश्नच नाही. असं मस्त चाललेलं आहे, करून घ्यायचं. छान होत्या, छान. एवढं केलेलं आहे. प्लास्टिक कागदाला तेल पण लावलंय मी, आणि लगेच निघेल. म्हणजे खूप मोठा आहे कागद, डबल करून टाकलाय. किती पण करा. हे बघू शकताय, एवढ्या झाल्या. उपवास असतात ना आमच्यात, मग असं पाहिजेच ना. कसल्या जास्त दिसतात ते. शाबू आपला शिजवून घ्यायचा भिजवलेला, खूप छान होत आहे. तळल्यानंतर अजून म्हणजे ते होतात, फुलतात खूप. आपलं चाललं आता, घेतो मस्तपैकी करून. आज ही करायचं आहे. आणि काय, अजून बटाटा आहे, ह्याचं मी उद्या वेपर्स करणार आहे. ठेवल्यात असे इतके कसले मोठे मोठे, तर ह्याचं उद्या वेपर्स करते छानपैकी. असं ठेवलंय. चला करूया, इकडे भरायचं आहे, मला भरून द्यायचं आहे. म्हणजे दोघीनं होतं पटकन करून, एकच मुकून जपतं ना. आता मी भरून देते आणि माझी मुलगी करते. असं सगळी तयारी तिनंच केली, म्हणजे बटाटा सोलून किसून, तोपर्यंत मी स्वयंपाक आवरला. चला आता मस्त घेतो करून, थोडंसं राहिले आणि खूप चवीला छान लागतं. या बटाटा चकली करायला, बटाटा आणि शाबूची चकली करायला मस्तपैकी. एवढं केलेलं आहे.